तेंडल्या या मूव्हीचा 200वा प्रयोग आज पुण्यामध्ये पार पडलाय आणि त्याच मूव्हीबद्दल आपण जाणून घेऊयात आणखी की त्यांचा संघर्ष कसा होता आणि आज जो 200वा प्रयोग इथे पूर्ण झाला त्याबद्दल सरांच्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेऊया. सर, आज 200वा प्रयोग पूर्ण होतोय पुण्यामध्ये योगायोगासाठी सचिन तेंडुलकर आज यांचा वाढदिवस आहे. तर काय सांगतो? प्रचंड आनंद होतोय. म्हणजे ज्या माणसासाठी आपण हा सिनेमा अर्पण केलेला आहे, तर त्याच्या वाढदिवसा दिवशी आम्ही आता हा 200वा प्रयोग पूर्ण करतोय. मी या तेंडल्या सिनेमाचा निर्माता दिग्दर्शक आहे सचिन जाधव. आम्ही एक तेंडल्या आपल्या दारी नावाची एक आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे खूप जणांना असा प्रश्न पडेल की नेमका 200वा प्रयोग काय आहे. आपला तेंडल्या चित्रपट दोन वर्षापूर्वी थिएटरला येऊन गेलेला आहे. तर आता हे नेमकं काय चाललंय, खूप जणांना असा प्रश्न पडतोय. पण झालंय काय की 2 वर्षापूर्वी हा सिनेमा थिएटरला येऊन गेला आणि थिएटरमध्ये काय होतं की मराठी चित्रपटांना स्क्रीन्स भेटत नाहीत. हा कॉमन प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पण सापडलो. आणि ज्या वेळेला आणि त्याच्यामुळं काय झालं की आपल्याला मग पुढं लोकांच्यापर्यंत पोहोचताच आलं नाही. आणि ज्या वेळेला मराठी थिएटर्समध्ये मराठी सिनेमा चालत नाही त्यावेळेला त्याची पुढची वाट प्रचंड बिकट होते. आणि मग पुढची वाट म्हणजे कोणती की आपल्याला OTT वरती आणि सॅटेलाईट राईट्स पुढं जाण्यासाठी आपल्याला खूप अवघड होऊन जातात. याच्यातून मग मराठी चित्रपटसृष्टीच्या एक दुर्दैवाची आत्ताची गोष्ट अशी आहे की काही निर्मात्यांनी काय केलं की अशा त्यांचे चित्रपट जे ह्या दर्जाचे आहेत त्यांनी मग यूट्यूबवरती टाकायचा सुरुवात केलेली. म्हणजे ही चांगली गोष्ट नाही आहे. म्हणजे ही निराशाजनक गोष्ट आहे खरं तर. पण आम्हाला याच्यातून म्हणजे आम्ही हार न मानणारी मुलं आहोत. याच्यातून आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये आमच्यासमोर म्हणजे आयडॉलच असा प्रेरणादायी आहे की आम्ही याच्यातून हार मानूच शकत नाही. तर याच्यातूनच मग आम्ही याचं एक हॅपी एंडिंग करण्यासाठी आम्ही तेंडले आपले दारे नावाची एक मोहीम सुरुवात केली. 1 वर्ष झालं त्याला. आणि आम्ही काय करतो की आम्ही हा चित्रपट शाळा कॉलेजेसमध्ये विविध संस्थांच्या मध्ये आणि विविध गावांच्या मध्ये जाऊन हा चित्रपट आम्ही दाखवायला सुरुवात केली आहे. आम्ही सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा, कराड इथून आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आणि आम्ही असे जवळजवळ 199 प्रयोग केलेले आहेत. आणि आमचा हा माइलस्टोन आहे. खरं तर आमचा हा मैलाचा दगड आहे की हा आज 200वा प्रयोग आम्ही पुण्यामध्ये करतोय. आणि या निमित्ताने आम्ही हा तेंडले आपल्या दारी प्रयोग उपक्रम आम्ही आता पुण्यातल्या लोकांच्या दारात येऊन आम्ही दाखवायला आम्ही सुरुवात करणार आहोत. तेंडल्याची कल्पना ते तुमचा राष्ट्रीय पुरस्कार, हा प्रवास सर कसा होता? पाठीमागं वळून बघितलं तर प्रचंड जखमा आहेत. पण म्हणजे कसं असतंय की एखादा नवीन मार्ग, एखादं नवीन मोठं स्वप्न असतं तर त्याला मोठे खडतर मार्ग पण असतो. याच्यामध्ये समाधान याचं आहे, याच्यामध्ये त्रास खूप आहे ऑब्व्हियसली. म्हणजे एखादा आपण आडवळणाचा रस्ता पकडतो तर त्रास होतोच. पण मी मनासारखं जगलो आणि मी माझं स्वप्न पूर्ण केलं, याचं प्रचंड समाधान आज आहे. जर हिशेब केला तर शारीरिक, मानसिक आणि आर्थिक प्रचंड आमचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे गेली 8 ते 10 वर्ष मी एकाच प्रोजेक्टमध्ये आहे. पण दुसऱ्या बाजूने बघितलं तर हे जे मानसिक समाधान आहे ना, यांना पुरून उरत आहे. बस एवढंच. अनुभव, पैसा आणि कोणतंही मार्गदर्शन नसताना तुम्ही हा चित्रपट साकारलाय, तर तुम्हाला म्हणजे त्याच्या मागे काय सांगाल तुम्ही एक्झॅक्टली, कसा हा इतका वर्षांचा प्रवास झाला? मला एका वाक्यात हे सांगायचं आहे की जरी हे स्वप्न माझं असलं तरी हे नंतर टीमवर्क आहे. मी फक्त आणि फक्त टीमवर्क या गोष्टीवरतीच खरं तर इथंपर्यंत आलो आहे. याच्यामध्ये माझा जो सहकारी आहे, माझ्या सहदिग्दर्शक आहे नचिकेत वाईकर, ज्याने दिग्दर्शनाची बाजू सांभाळली माझ्यासोबत. आणि माझा जो दुसरा मित्र आहे चैतन्य काळे, ज्याने माझी मॅनेजमेंटची बाजू सांभाळली. यासोबत माझा तिसरा मित्र सुभाष जाधव आहे, त्यानं कला दिग्दर्शन आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या सांभाळल्या. बाकी असे खूप सारे मित्र आहेत ज्याच्यामध्ये की हे टीमवर्कच्या जोरावरती आम्ही हा कंप्लीट केलेला आहे. थँक्यू सर, न्यूज डॉट सोबत बोलल्याबद्दल. हे होते आपल्यासोबत तेंडल्या या पिक्चरचे दिग्दर्शक. त्यांनी आत्ताच आपली प्रतिक्रिया आणि अगदी मोटिवेशनल असा हा सिनेमा आहे. आपल्या इथेही कुठे जर असा प्रयोग करायचा असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. पाहत राहा न्यूज डॉट्ससाठी. मी सायली मेमने.